घेऊ नका. पहा इथे 6 बॉलमध्ये जमवायच्या होत्या 24 धावा. काय प्रेशर होता? ह्या धावा तुमच्याकडनं जमवल्या जातील का? काय चालू होतं मनामध्ये? मनामध्ये खूपच भीती होती. शेवटी टुर्नामेंट आमची आहे, आमचा इथं प्रश्न होता. ह्याच्या विसरून मी गेलेलो खेळायला आणि मी ते काम पूर्ण केले. पहा इज्जतीचा प्रश्न होता. एकटा बास आणि ते नाव आहे रोशन हिनकुले, रोशन होगले यांना अगदी पाहायला गेलं तर चांगला खेळ. मॅच ऑन आणि तिथे जोडले जातील इथे उमेश म्हात्रे सर. डीडी इथे जोडले जातील. दत्ता धोंडे यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. तर थँक्यू व्हेरी मच. हॅलो हॅलो हॅलो. यस वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. प्रथमतः गणरायाला वंदून आणि महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदून या अध्यक्ष चषक 2024ला सुरुवात करत आहे. 2 खेळाडू नक्कीच खाली होते, मात्र चेंडू होतोय धरणीला दान आणि 2 धावा. पहिल्या चेंडूवर मात्र फलंदाज संदीपला मात्र जीवनदान मिळत आहे. तस गोलंदाज आबासो याच्या गोलंदाजीच्या पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर मात्र संदीपला मात्र जीवनदान मिळालंय. 2 खेळाडूंची टक्कर मात्र झाली, त्यानंतर चेंडू धरणीला दान झालाय आणि जीवनदान मिळालंय. HD लायन्स काय अटीतटीचा सामना होता. 6 चेंडू आणि 27 धावांची गरज असताना सुरेख अशी खेळी करून पुढील फेरीत दाखल झाला. पुन्हा एकदा कॅचची संधी आहे. 2 खेळाडू क्षेत्ररक्षक आहेत. काय घडतंय पाहूयात. यावेळी मात्र कोणतीही चूक घडणार नाही. लॉंग ऑनला काय सुरेख असा झेलला. पहिला झेल मात्र त्याच्याकडून ड्रॉप झाला होता. जीवनदान मिळालं होतं संदीपला. चला शिंगणवाडी संघ आपला 12वा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. आपला 12वा प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. नवीन फलंदाज संदीपची जागा घेण्यासाठी हेमंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. सकाळच्या सत्रापासून पाहिलं तर उमेशजी म्हात्रे सर असतील, आशिषजी चोरगे सर असतील, रुपेशजी पाटील सर असतील यांची सुमधुर वाणी आपण ऐकत होतात. आणि त्यांच्या समवेत या डॅशिंग अध्यक्ष चषक 2024 समालोचन करण्यासाठी मी जोडलो आहे आपला सर्वांचा लाडका दत्ता धोंडे उर्फ डीडी. दुसरा चेंडू काय सुरेख असा चेंडू, अचूक पद्धतीचा चेंडू. क्रिकेटमधील आत्महत्या केली की काय, मात्र पंचांचा इशारा काय येतोय आपल्यापर्यंत पाहावं लागेल. लेगपंच पाहणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. लेगपंचांचा इशारा येतो इट्स नॉट आउट. यस आशिषजी चोरगे सर यांचा देखील आपण सकाळच्या सत्रापासून सुमधुर आवाज आपण ऐकत होतात या डॅशिंग अध्यक्ष चषक 2024ला. सुरेख अशी गोलंदाजी, अचूक लाईन, लेंथ, टप्पा पाहायला मिळतोय. गोलंदाज आबासो याच्या मार्फत अपील अपील आणि अपील मात्र खारिज करून टाकली आहे. सतीशच्या पायामध्ये अक्षरशः आबासोनं बेड्या ठोकल्यात की काय, आकडून ठेवलंय, जकडून ठेवलाय. काय घडतंय पाहावं लागेल. अतितटीचा सामना मात्र जिंकलाय HD लायन्स गणेशवाडी या संघाने. डॅशिंग अध्यक्ष चषक 2024 पर्व 4 आणि 4थ्या पर्वामध्ये आयोजकांनी काय सुरेख अशी कामगिरी केली आहे. 6 चेंडू आणि 27 धावांची गरज असताना सुरेख अशी फलंदाजी केली. याच दरम्यान काय घडतंय, बुंद्यामध्ये चेंडू मात्र टाकलाय. एकेरी धाव तर कंप्लीट, दुहेरीचा प्रयत्न आणि प्रयत्न देखील यशस्वीरित्या पूर्ण झालाय.
संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या धावसंख्येवर. 2 षटकांचा हा सामना असेल. येस, वीरवाडी आणि गणेशवाडी संघ दोन्ही संघाच्या संघनायकांनी कृपया आपण व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. वीरवाडी संघ आपला संघनायक आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 11. जरा नवीन गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. मारुती शिंगण नवीन गोलंदाज पाहायला मिळतोय. पाहिलं तर कराड ग्रामीणमध्ये आमचे साथी समालोचक आशिषजी चोरगे सर यांना येथील खेळाडूची इत्थंभूत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवताना पाहायला मिळतात. समालोचन क्षेत्राबरोबर प्रत्येक खेळाडूची माहिती देखील आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. सुरेख असा फटका टोलवलाय. दोन खेळाडूंना बेधून चिरून चेंडू गेलाय सीमा रेषे पार चौकार. सुरेख अशी फलंदाजी हेमंत माने यांच्या फलंदाजीमधून पाहायला मिळते. असेच कुठेतरी मोठे फटके मारावे लागतील का पुढच्या फेरीमध्ये जर आपल्या संघाला घेऊन जायचं असेल तर नक्कीच असे मोठे फटके मारावे लागतील. 2 षटकांचा हा सामना आहे. 2 षटकामध्ये पाहिलं तर कमीत कमी 30 ते 35 धावसंख्येवर मारावे लागतील. आणि आतापर्यंत धावसंख्या पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 15 या आकड्यावर. अजून देखील 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. मारुती शिंगण आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर 8 ते 10 पावलांचा रनअप. सुरेख अशी डिलिव्हरी, परफ्यूम डिलिव्हरी, अक्षरशः फलंदाजाच्या नाकाला स्पर्श करून गेलाय. चेंडूचा सुवास मात्र देऊन गेलाय विकेट किपरच्या हातात चेंडू. आगळी वेगळी शैली पाहायला मिळते अशी सर. 8 ते 10 पावलांचा रनअप आणि अचूक लाईन अँड लेंथ टप्पा आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चेंडू टोलवलाय. खेळाडू त्या ठिकाणी तैनात तर आहेत. बॅकअप सुरेखरित्या आमोली यांच्या मार्फत एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्यात यश आलंय आणि 2च धावांवर मात्र समाधान मानावं लागेल फलंदाज हेमंत याला. संघाची धावसंख्या या 2 धाव्यांनी वाढून झाली आहे. 17 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. बिनगडी बाद 17, एक गडी बाद 17, माफ करा, एक गडी बाद 17 अशी धावसंख्या. पंचांचा इशारा येतोय. इट्स अ व्हाईट बॉल. तुळसण आणि शिंगणवाडी अशी ही सामना आपल्याला रंगताना पाहायला मिळतोय. फुल टॉस चेंडू फुल टोल मात्र वसूल केलाय आणि हा येतोय पंचांचा इशारा. इट्स अ हाय अँड हँडसम. षटकार मिळतील धावा 6. पाहिलं तर तुळसण संघाचा मारुती माफ करा हेमंत माने आणि टी शर्ट वर देखील पाहिलं तर घातक या नावाने फेमस असलेले फलंदाज मारुती माने, हेमंत माने माफ करा, हेमंत माने आणि गोलंदाजी मार्कवर मारुती आहेत. मारुती शिंगणवाडी एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख आहे असा मारुती गोलंदाजी मार्कवर. मारुतीच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार मात्र घेतोय हेमंत. घातक फलंदाज डोकेदुखी ठरलाय शिंगणवाडी संघासाठी. पुन्हा एकदा चेंडू टोलवलाय. खेळाडू त्या ठिकाणी तैनात तर आहेत. पुन्हा एकदा पहा निसर्डी खेळपट्टी असल्यामुळे अशीच सर ही तर रबरी क्रिकेट बॉलची मजा आहे. घसरणार, पडणार, धडपडणार याच दरम्यान काय घडतंय क्रिकेटमधली आत्महत्या. जरा आयोजक लक्ष द्यायचंय. HD 11 जरा चेक करायचं. आपण चेक करा जरा. या शिंगणवाडी संघाचा 12वा खेळाडू या ठिकाणी आहे. यस, आपल्यापर्यंत निर्णय कळवला जाईल. तुळसण संघ जरा आपल्यापर्यंत निर्णय कळवला जाईल. HD जरा 2 मिनिटात शांत बसायचं. तुळसण संघ आपल्याला विनंती असेल.
येस, थर्ड अंपायरचा इशारा आहे, बाउंड्री नाही आहे. सर आताच्या धावा किती? 3 धावा, 2 धावा. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. 2 धावा आणि तिसऱ्या धावेला आऊट झाला खेळाडू. येस, घातक फलंदाज हेमंतला मात्र परतावं लागतंय. तंबूच्या आश्रयाला, सावलीच्या आश्रयाला परतावं लागतंय हेमंतला. येस, तुळसण संघ आपला 12वा खेळाडू या ठिकाणी आहे. येस सर, 2 मिनिटं. वाडी आणि एच डी लायन्स या टॉससाठी यायचा आहे वीरवाडी संघ आणि एच डी आपला कर्णधार पाठवायचा आहे टॉससाठी. एच डी 11 गणेशवाडी आणि वीरवाडी संघ दोन्ही संघाच्या संघनायकाने यायचं आहे, व्यासपीठावर यायचं आहे टॉससाठी. यस, सुजित खोत यायचं आहे टॉससाठी.
12 चेंडू आणि 29 धाव्यांचं असं माफक असं आव्हान आहे. मागच्या मॅचमध्ये जर पाहिलं तर 6 चेंडू आणि 27 धावा केल्या होत्या. आता मात्र 12 चेंडू आहेत आणि 29 धावा करायच्यात. कोणता संघ जिंकेल? एका बाजूला तुळशन तर दुसऱ्या बाजूला शिंगणवाडी संघ. दोन मातब्बर संघ आपल्याला पाहायला मिळतात. अटीतटीची लढत आपल्याला पाहायला मिळते. चला जरा स्पीडअप घ्यायचं आहे. दोन्ही संघाला विनंती असेल स्पीडअप घ्यायचा आहे. पंच जरा दोन्ही संघांना वॉर्निंग द्यायची आहे, जरा स्पीडअप घ्यायचं आहे. कारण अजून देखील पाहिलं तर 3 मॅच अजून देखील शिल्लक आहेत. सकाळच्या सत्रापासून पाहिलं तर आमचे बंधुमित्र आशिषजी चोरगे सर, उमेशजी म्हात्रे सर आणि रुपेशजी पाटील सर यांचा सुमधुर आवाज आपण ऐकत होतात. डॅशिंग अध्यक्ष चषक 2024 आयोजित HD11 गणेशवाडी यांच्या माध्यमातून डॅशिंग अध्यक्ष हा चषक पार पडतोय. 4थं पर्व आहे आणि 4थ्या पर्वाला सुरेख अशी वाणी आपल्याला सकाळच्या सत्रापासून ऐकायला मिळाली होती. अमोल आणि गणेश अशी ओपनिंग फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चला पंच जरा स्पीडअप घ्यायचा आहे कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे आणि अजून देखील आपल्याला 3 सामने कव्हर करायचे आहेत. तर जरा स्पीडअप घ्या. चला तुळसन संघ जरा स्पीडअप घ्यायचा आहे. वारंवार आपल्याला कॉल दिला जातोय, जरा स्पीडअप घ्यायचा आहे. यस, मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले अक्षय जाधव यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. सुरेख असा चेंडू यष्टी रक्षकाला बीट करून चेंडू जातोय बाउंड्री लगत. त्याच बरोबर आपण पाहायला गेलं तर सामनावीराचे सौजन्य जे आम्हाला सन्मान चिन्ह ते देण्यात आलेले आहे ते विजयजी होगले साहेब यांचंही ते शुभागमन झाले. विजयजी भाऊ होगले, तर त्यांचंही आम्ही ते सहर्ष स्वागत करत आहोत. सामनावीर सौजन्य कुमार विराज विजय होगले भाऊ आमच्या यांच्याकडून देण्यात आलेले आहे. तर विजय भाऊ होगले यांचे ते शुभागमन झाले, त्यांचं आम्ही ते सहर्ष स्वागत करत आहोत. विराज साहेब यांचे ते शुभ सन्मान साकारला जातोय. आदरणीय सचिनजी देसाई मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत, त्यांचं आम्ही ते सहर्ष स्वागत करत आहोत. ओ टू कॉमेंट्री बॉक्स DD. 2 चेंडू 2 धावा अशा 4 धावा आल्यात. 29 धावांचा पाठलाग करताना आपल्याला पाहायला मिळतोय शिंगणवाडी संघ. सुरेख असा फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. खेळाडू पळतोय, येतोय, धावतोय, तोपर्यंत चेंडू जातोय आर पार परार सी मारेश पार चौकार. मिळतील धावा 4-4-4. तीन चेंडू आणि 8 धावा आतापर्यंत धावसंख्येवर लागलेत. 9 चेंडू आणि 21 धावांचं समीकरण असेल या ठिकाणी. पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू वळवलाय, फिरकावलाय, कुठेतरी क्षेत्ररक्षकाकडून होतीये चूक. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. पुन्हा एकदा चेंडू गेलाय दन करत सीमा रेषे पार चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार फलंदाज अमोल याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरेख अशी फलंदाजी पाहायला मिळते. 12 चेंडू आणि 29 धावांचा पाठलाग करत होते आणि आतापर्यंत पाहिलं तर 2 चौकार 2-2चे 2 धावा अशा त्याच्या बॅटमधून आल्यात. 8 चेंडू आणि 17 धावेंची गरज अजून देखील समीकरण आहे. सुरेख असा चेंडू अचूक टप्पा भेदलाय. तू शेर तर मी 1.25 शेर असं आपल्या गोलंदाजीमधून दाखवून दिलाय.
सन्माननीय अभिजितदादा हिनोगले आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. तात्या व्यासपीठावर यायचं आहे. पुन्हा एकदा चेंडू दिलाय भिरकावून सीमारेषे पार षटकार मिळतील धावा 6-6-6. सुरेख अशी फलंदाजी पाहायला मिळते. अटॅक करताना अटॅकिंग फलंदाजी पाहायला मिळते अमोल याच्या फलंदाजीतून. 18 धावा आतापर्यंत आल्यात स्कोरबोर्डवर. 6 चेंडू आणि 18 धावा म्हणजे 6 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज अजून देखील जिंकण्यासाठी. टाळगावचा टायगर अभिजित हिनुगले आपल्याला विनंती असेल तात्या आपण यायचंय. आपला देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जाईल. सन्माननीय श्रीकांतदादा होगले यांच्या शुभ हस्ते टाळगावचा टायगर चा सत्कार या ठिकाणी पार पडतोय. 6 चेंडू आणि 11 धावांचं समीकरण असेल. येणारे 6 चेंडू आणि 11 धावा कोणता संघ जाईल पुढे येणारे 6 चेंडू सांगून जातील. पंचांचा इशारा येतो इट्स अ व्हाईट बॉल म्हणजेच समीकरण असेल 5 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज. 6 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज. सतीशच्या खांद्यावर जबाबदारी दिली आहे तुळसण संघाने. 6 चेंडू 10 धावा डिपेंड करण्यासाठी एकेरी धाव तर चित्याच्या चपळाने पूर्ण केली आहे. दुसरीचा देखील प्रयत्न आणि तो देखील यशस्वीरित्या झाला आहे. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर अमोलने घणाघाती फलंदाजी केली. 6 चेंडू आणि 18 धावा केल्या. दुसऱ्या षटकात मात्र स्ट्रायकिंगला आता खेळताना पाहायला मिळतोय गणेश. ज्या प्रकारे अमोलने फलंदाजी केली त्याच प्रकारे काहीतरी गणेशला करावी लागेल आपल्या संघाला जर पुढच्या फेरीमध्ये न्यायचा असेल तर. एक धाव तर यशस्वीरित्या पूर्ण. दुसरीचा प्रयत्न होईल की काय मात्र एकाच धावेवर समाधान मानावं लागलंय. 4 चेंडू आणि 7 धावा समीकरण असेल आता 4 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज जिंकण्यासाठी. एक मोठा फटका दूर विजयापासून. एक फटका दूर शिंगणवाडी जिंकण्यापासून. पुन्हा एकदा चेंडू भिरकावून दिला. स्टेट डाऊन द ग्राउंड खेळाडू येईल तैनात आहे. एकेरीला दुहेरीत कन्वर्ट तर केलंय आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण देखील केल्यात फलंदाज अमोल याने. आतापर्यंत पाहिलं तर स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेऊन अमोल फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत पाहिलं तर वैयक्तिक 20 धावांची खेळी अमोलच्या बॅटमधून आलेली पाहायला मिळते. फुल टॉस चेंडूचा होता मात्र फुल टोल वसूल करता आलेला नाही. एकेरीला दुहेरीत कन्वर्ट करण्याचं पाहायला मिळतंय. सिंगल डबलचं क्रिकेट मात्र या ठिकाणी पाहायला मिळतंय. अमोलला देखील माहिती आहे की मोठ्या फटक्यांची गरज या सध्याच्या घडीला नाही आहे. त्यामुळे अमोल देखील सिंगल डबलचं क्रिकेट खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज जिंकण्यासाठी. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम असेल. दोन्ही संघांनी दक्षता घ्या. 2 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज जिंकण्यासाठी. कोणता संघ जिंकेल एका बाजूला तुळसण तर दुसऱ्या बाजूला शिंगणवाडी संघ. शिंगणवाडी संघ अगदी विजयाच्या उंबरठ्यावर. 2 चेंडू 3 धाव्यांची गरज असताना विजयी चौकार मात्र येतोय फलंदाज अमोलच्या बॅटमधून आणि पुढील फेरीमध्ये प्रवेश केलाय शिंगणवाडी संघाने. आणि अमोलच्या बॅटमधून पाहिलं तर वैयक्तिक